नमस्कार. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण खूप महत्त्वाचा विषय बघणार आहोत. तो म्हणजे घरच्या घरी अन्नातील भेसळ कशी ओळखायची. कारण आजकाल सगळीकडे आपल्याला भेसळ दिसते आहे. भाज्यांमध्ये भेसळ आहे, दुधामध्ये भेसळ आहे, मधामध्ये भेसळ आहे. कशात भेसळ नाही तर सगळीकडे भेसळ आहे. तर आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला जर ही भेसळ ओळखता आली तर आपण चांगले अन्नपदार्थ खाऊ शकू. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपण रोज जे दूध, तूप, मध किंवा साखर खातो ते खरोखर शुद्ध आहे का? आजकाल अन्नातील भेसळ ही खूप मोठी समस्या झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? काही सोपे प्रयोग करून घरच्या घरी आपल्याला ही भेसळ ओळखता येते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 4 सोपे प्रयोग पाहणार आहोत. पहिला प्रयोग असेल तो म्हणजे दुधाची शुद्धता तपासणं. एका काचेच्या बाटलीमध्ये साधारण 10 ml तुम्ही दूध घ्या. बाटली 5 मिनटं जोरात हलवा. जर जास्त फेस तयार झाला वरच्या बाजूला आणि तो बराच वेळ टिकला तर त्यामध्ये डिटर्जंट किंवा साबणासारखी भेसळ असू शकते. शुद्ध दुधामध्ये फारसा फेस तयार होत नाही. दुधामध्ये खाण्याच्या सोड्याची सुद्धा भेसळ असू शकते. त्यासाठी आपल्याला कोणती परीक्षा करावी लागेल? तर परीक्षा नळीमध्ये 5 ml दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये 5 ml अल्कोहोल टाकायचं आहे आणि त्या मिश्रणामध्ये 3 थेंब रोझोलिक ॲसिड टाकायचं आहे. मिश्रणाचा रंग जर गुलाबी झाला तर दुधामध्ये खाण्याच्या सोड्याची भेसळ आहे असं आपण समजायचं. दुधामध्ये पिष्टमय पदार्थाची सुद्धा भेसळ असू शकते. ती कशी ओळखायची? तर परीक्षा नळीमध्ये 5 ml दूध घ्या. त्यामध्ये 3 थेंब आयोडीनचे टाका. मिश्रणाचा रंग जर निळा झाला तर दुधामध्ये पिष्टमय पदार्थाची भेसळ आहे असं समजा. त्यानंतर तुपामधली भेसळ तुम्ही कशी ओळखणार? चांगलं तूप आपल्याला घ्यायचं असेल, घरी बनवणं एवढं सगळ्यांना शक्य होत नाही. पण मग चांगलं तूप घ्यायला गेलं तर त्यामध्ये पण भेसळ आढळते. पण असं तूप खाऊन, भेसळयुक्त तूप खाऊन काही फायदाही होत नाही. तर आता तुपाची शुद्धता कशी तपासायची ते बघूया. 1 चमचा तुपामध्ये काही थेंब आयोडीनचं सोल्युशन टाका. जर तुपाचा रंग निळा झाला तर त्यात बटाटा किंवा स्टार्चची भेसळ असू शकते. हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण मधाची चाचणी बघणार आहोत. मध शुद्ध आहे की नाही कसं तपासायचं बघा. एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यामध्ये 1 चमचा मध हळूच टाका. जर मध पाण्यामध्ये लगेच विरघळला तर त्यामध्ये साखरेचा पाक असण्याची शक्यता आहे. पण शुद्ध मध असेल तर तो पाण्याच्या तळाशी जाऊन बसतो. आता चौथा प्रयोग आहे. साखरेमध्ये सुद्धा काही भेसळ असते बरं का. साखरेमध्ये खडूची पावडर टाकलेली असू शकते. ती कशी ओळखायची? 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा साखर टाका. जर साखर पूर्णपणे विरघळली तर ती शुद्ध आहे. पण जर खाली पांढऱ्या पावडरसारखा थर राहिला तर त्यात खडूची भेसळ असू शकते. रोज स्वयंपाकात उपयोगी असणारं जिरं त्यामध्ये सुद्धा भेसळ असू शकते. तर ती भेसळ कशी ओळखायची? तर काय करायचं? 1 वाटी पाणी घ्या. त्यात 1 चमचा जिरं टाका. जर जिरं बनावट असेल तर ते पाण्यात विरघळायला लागेल. जर जिऱ्याचा रंग निघाला तर हे जिरं बनावट आहे. कारण खऱ्या जिऱ्याचा रंग कधीच बदलत नाही. अन्नातील भेसळ आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असते. पण अशा काही सोप्या प्रयोगांनी आपण घरच्या घरीच सावध राहू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आरोग्यासाठी अशीच उपयुक्त माहिती घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.